काय असते, फार पूर्वीच्या काळी म्हणजे किती, एक 50 वर्षापूर्वी 3 मुलं असतात. एकटा 95% वाला असतोय, एकटा 75% वाला असतोय आणि एकटा 40% वाला असतोय. तिघं पण मित्र असतात आणि मे महिन्यामध्ये परीक्षा संपत्या आणि ते सहलीला जायचं ठरवतात. मग त्यावेळी काय आत्तासारख्या 2 व्हीलर 4 व्हीलर काय नसतात, सायकल असतात. सायकल सगळ्यांना येते ना, आता सायकल दुर्मिळ होत चाललेली आहे. आणि आत्ताची सगळी तुम्ही मुलं काय म्हणजे घरातनं जरा जवळ जायचं असलं तरी पण आपण गाडीवरनं जात असतो. त्यावेळी काय सायकलला घंटी असायची, हॉर्न नसायचा. आत्ता काय सगळे हॉर्न वाजवतात, गरज असताना पण वाजवतात, नसताना पण वाजवतात. तर सायकल तिघंही काढतात आणि ट्रिपला जायचं ठरवतात. आणि ते सायंकाळी एका मंदिरामध्ये मुक्काम करायचा. आत्तासारखे काय हॉटेल्स वगैरे नसतात. आणि मग जरा संध्याकाळचं जेवण करायचं आहे तर थोडंफार इकडून तिकडून गहू थोडं आणतात, खीर करायची ठरवतात. एका आजीकडनं दूध आणतात आणि मस्त छान सुंदर अशी खीर बनवतात. तर तिघही पोट भरून खीर खातात आणि नंतर काय होते, त्यांच्यामध्ये थोडासा वाद सुरू होते. काय होते, एकाला पुरेल एवढी खीर शिल्लक राहिलेली असते. मग ही खीर कोण खायची त्याच्यावर जरा त्या तिघांमध्ये वाद सुरू होते. तर जो 95% वाला असतोय तो हुशार असतोय. तो काय म्हणतोय, आत्ता तर आपल्या तिघांचं पोट भरलेलं आहे म्हणतोय, आता काय आपण तक्रार करत बसायला नको, आता आपण सगळेजण झोपी जाणार आहे म्हणते. आणि झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतात म्हणते. सकाळी उठल्यानंतर स्वप्न सांगायचं. सगळ्यात भारी स्वप्न कुणाचं असेल त्यानं ही खीर खायची, बरोबर. मग 95% वाला पण झोपी जातोय, 75% वाला पण झोपी जातोय. खरी ह्यो 40% वाला असतोय की नाही, तो जरा जागाच राहतोय. 40% वाला काय म्हणतोय, जरा हे 95% वाला हे जास्तच हुशार आहे. हे काय तर बनवाबनवी करणार, सकाळी काय तर सांगणार आणि त्यामुळं ही खीर काय मला खायला मिळणार नाही म्हणतोय. सगळीजण झोपतात. 2 तास 12 वाजता हे उठतोय, ते भांड्याचं झाकण काढतोय, खीर खाऊन टाकतोय आणि आहे तसं ठेवतोय आणि झोपून टाकतोय. म्हणजे जनरली कसं असतंय, कमी टक्केवाल्यांचं जास्त ओव्हर थिंकिंग किंवा जास्त विचार करत नाही. उद्या काय होईल ते होईल. मग गंमत काय होत्या, 95% वाला लवकर पहाटे उठतोय, सगळं तयार बियार होतोय, उठा 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 स्वप्न सांगायचेत म्हणतोय, सगळ्यांनी स्वप्न सांगायचे. मग ह्यो 40% वाला ह्यो झोपूनच असतोय. जरा त्या दोघांचं सगळं आवरू दे. आणि मग सगळे आवरून मग हा सांगा स्वप्न कुणाचं भारी आहे, 1 नंबर आहे, त्यानं ही खीर खायची आहे. 95% वाला म्हणतोय, काय सांगायचं म्हणतोय तुम्हाला, इंद्रदेवाचे दूत आले म्हणते. रात्रीचं 2 वाजलं होतं आणि इंद्रानं असं सांगितलं की मी भरपूर दिवस झाला या गादीवर बसलोय आणि या गादीचा मला आता फार कंटाळा आलाय. त्यामुळं ही पृथ्वीवरचा सगळ्यात हुशार कोण मुलगा आहे त्याला घेऊन या म्हणून सांगितलं. आणि इंद्राचे दूत माझ्याकडे आले आणि मला घेऊन गेले की, आणि गादीवर काय रंभा मेनका उर्वशी सगळं मी स्वर्गातलं काय तुम्हाला सांगायचं म्हणते. लय भारी स्वप्न माझं होतं म्हणते, खीर मी खाणार आहे. दुसरा तो 75% वाला काय म्हणतोय, रात्रीचं 2 वाजलं तर म्हणतोय आणि या नगरीचा राजा त्याचा मुलगा जो आहे की नाही तो काय फार बुद्धिमान नाही, तो काय राज्यकारभार करायच्या लायकीचा नाही. आणि पृथ्वीवरला जरा अवरेज सगळं नॉलेज असलेला कोण आहे म्हटले, आणि ती माझ्याकडेच आली की म्हणते तुम्हीच चला राज्याभिषेकावर गादीवर बसायला. आणि मला घेऊन गेले म्हणतोय आणि मी राजा झालो म्हणतोय आणि हे स्वप्न पृथ्वीवरचं आहे म्हणतोय आणि स्वप्न माझंच भारी आहे म्हणतोय, खीर मीच खाणार. आता शेवटच्याचा नंबर येतोय 40% वाल्याला. तो म्हणतोय काय सांगायचं म्हणतोय तुम्हाला, रात्रीचं 2 वाजलं तर म्हणतोय आणि एक दैत्य राक्षस आला म्हणतोय, इथं हातात गदाच घेऊन आला म्हणतोय आणि आला ते माझी गचांडीच धरला म्हणते. आणि मग 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 काय झालं,
काय नाही मग काय म्हटला काय नाही म्हटला. महिला गचाणी धरला, पहिला खीर खा म्हटलं. मग काय केलास? कुठं त्याचा मार खाता, खाऊन टाकलं की म्हणाला. मग ती दोघं जण म्हणाली, मग आम्हाला उठवलं नाहीस. अरे काय तू इंद्राच्या गादीवर बसायला गेलतास, तू राज्याच्या ह्याच्यावर बसायला गेलतास. खाऊन टाकलं म्हणाला खीर सगळे. तसं भारत साहेब जसं म्हटले की आम्ही मागं होतो. जनरली सगळीकडे दृश्य जर बघितला, शाळेत कमी मार्कात पास झालेली पण मोठं सक्सेस मिळवू शकतात. जादा टक्केवारीची हुशार मुलं सुद्धा सक्सेस मिळवतात. परंतु अधिक सक्सेस आणि अधिक श्रीमंत, जरा अवरेज असलेली, मध्यमवर्गीय असलेली मुलं झालेली दिसतात तुम्हाला. गुणवत्ता ही शेवटी लागत असते. गुणवत्ता म्हणजे केवळ गुणपत्रिकेला गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे खऱ्या अर्थानं गुणवत्ता आहे. तुम्ही प्रॉब्लेम कसं सोडवता, तुम्ही डिसिजन कसं घेता, तुमच्यामध्ये कॅपॅबिलिटी कुठली आहे, तुमच्याकडे स्किल कुठलं आहे, ह्याला जगामध्ये फार किंमत आहे. खरं तर तुमचं जे वय आहे, ज्या त्या वयामध्ये ज्या गोष्टी करायच्या त्या केल्याच पाहिजे. खरं तर मी भारतने सांगितलेल्या बरोबर उलट शाळेतल्या प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी होतो. म्हणजे अगदी माझा पहिलीपासून कायम शाळेत पहिला नंबरच यायचा. आणि तुम्हाला आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की तुम्ही उद्योजक कसं काय झाला. कारण सिनियर असं आहे की प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी जनरली उद्योजक होत नाही. बरोबर ना? तुमचा काय अनुभव आहे, तुम्ही बघितला तर तुम्हाला कळणार बघ नाही. मोबाईलवर जास्त आपलं स्क्रोलिंग चाललेलं असतंय, पण जास्त करून ज्ञान घेण्याऐवजी आपण मनोरंजनावरच आपला भर जास्त असतोय. त्यामुळं आपल्याला ह्या मोठ्या यशस्वी उद्योजकांचं पॉडकास्ट बघितलं, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतला, आपण पुस्तकं वाचलो, तर खऱ्या अर्थानं आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येत असतात. बरोबर? खरं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे शाळा शिकत असताना म्हणजे माझी परिस्थिती तसं भारत साहेबांनी सांगितलं तसं फारच खडतर परिस्थिती. 5वीला असताना मी शेतात मागलायला जात होतो, कारण मला एक सावत्र भाऊ, 3 सावत्र बहिणी, वडील सांभाळायचे नाहीत. मामाजवळ मी शाळा शिकायला. मामाच्या घरी 12वीला असताना आमच्या घरी लाईट आली, म्हणजे लाईट सुद्धा नव्हती. 6-6 महिने आम्ही शेतात काय पिकल तेच, मक्याची भाकरी तर मक्याची भाकरीच खायचो आम्ही 6-6 महिने. असं पद्धतीचं आमचं तो काळ होता. खरं तर तुमच्या कुठल्याही परिस्थितीबद्दल तुम्ही अजिबात तक्रार करायची नाही. तुम्ही गरीब आहात ना, उत्तम आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायला मिळालेली ती एक संधी आहे. तुम्ही कमी बुद्धिमान आहे ना, सर्वोत्तम आहे. तुम्हाला बुद्धिमान व्हायला मिळालेली ती एक संधी आहे. तक्रार कधीच करत बसायचं नाही. ह्या विश्वात जी एक प्रचंड ऊर्जा, शक्ती आणि सामर्थ्य आहे ते तुमच्या आमच्या सर्वांमध्ये आहे. आणि तुम्ही अक्षरशः काहीही करू शकता. कारण मी ऐकालोय, मी बोलालोय, ऐकते कोण? तुम्ही सगळेजण म्हणणार मी ऐकतोय. हा मी सर्वांमध्ये नांदणारा एकच आहे. निसर्गानं किंवा परमेश्वरानं कुणालाही काही देताना काही कमी जास्त दिलं नाही. म्हणजे 2 हात, 2 पाय, कान, नाक, डोळे, विचारशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, हार्डवेअर सगळ्यांचे एकच आहे. मग ते अदानी असतील, अंबानी असतील, बिल गेट्स असतील, तुम्ही असाल, आम्ही असाल, सगळे आपले गुरुजन असतील, सर्वांकडं सगळ्या गोष्टी देऊनच पाठवलेल्या आहे. निसर्गानं सगळ्यांनाच हिरा बनवलेला आहे. जो जास्त भासेल तो जास्त चमकेल. मग कुठल्या वयामध्ये तुम्ही काय करता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. की सतत मला एक गोष्टीची जाणीव होती. मी 8वी-9वी झाली, दर शनिवार रविवार मी माझ्या आयुष्यातला एकही दिवस असं फुकट घालवलेलं नाही आहे, टाइमपास केलेलं नाही आहे. यशाचं श्रेय यश कशानं मिळतंय सांगा बघूया. आत्ता सध्याच्या मुलांमध्ये टाइमपास करण्याची वृत्ती फार वाढत चाललेली आहे. डिस्ट्रॅक्शन्स फार आहेत. आमच्या काळात मोबाईल नव्हते, आम्ही पुस्तकं वाचायचो. मला लहानपणापासून वाचायची आवड. आणि पुस्तकानं काय क्रांती घडवली म्हणजे माझं एक मेडिकल स्टोअर, मी सुद्धा मेडिकलमध्ये 12 वर्ष फार्मासिस्ट म्हणून मी काम करत होतो. माझं शिक्षण डिप्लोमा फार्मसी आहे. 3 सप्टेंबर 2006ला बेलशर सर आणि वासनानी सरांच्या हस्तेच, इथून आमचं 15 किलोमीटर गाव आहे फक्त, त्या गावात एका आत्महत्या केलेल्या मेडिकलवाल्याचं 15,000ला फर्निचर घेऊन 50,000चा माल भरून 1 लाख कर्ज. म्हणजे त्या गावात मी पिशवी घेऊन गेलतो. माझं घर, जागा, जमीन, शेती काय नव्हती.
पण सरांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी आमचे सगळे 60 मुलं क्लासमेट, 60 जणांची बॅच. सरिता पण माझी क्लासमेटच आहेत, म्हणजे तुमच्या भोसले मॅडम, आम्ही दोघं एकत्र होतो, बॅचमेट आहोत आम्ही. तर सरिताला माहिती आहे आमची परिस्थिती कशी होती. मी फार्मसीला असताना सुद्धा मेडिकलमध्ये काम करायचो. कमवा आणि शिका या पद्धतीनं काम करत असल्यामुळं पैसे कसं कमवायचं, व्यवहार ज्ञान कसं, माणसं कशी असतात, म्हणजे शाळेच्या बाहेरचं ज्ञान सुद्धा आम्ही जास्त शिकलो. म्हणजे जनरली कसं आहे फार्मसीमध्ये, जसं बाळासाहेबांनी सांगितले 65%, तसं मला 75% मार्क होते. काम करून मी पार्ट टाइम जॉब करायचो. त्यामुळं जनरली कसं आहे, तुम्हाला जीवनात लाईफमध्ये सक्सेस होण्यासाठी शिक्षण हे गरजेचं आहेच. ज्या त्या वयात तुम्ही अभ्यास हा केलाच पाहिजे, डिस्ट्रॅक्शन्सपासून लांब राहिलं पाहिजे, संकल्पना समजल्या पाहिजेत तुम्हाला. मी ज्यावेळी फार्मसी करायचो मला फार इंटरेस्टिंग वाटायचं ते सगळे सब्जेक्ट. ह्याचं कारण असं की मी मेडिकलमध्ये काम करत असताना आम्हाला ज्या प्रिस्क्रिप्शन्स यायच्या त्यामध्ये आम्ही प्रिस्क्रिप्शन अनालिसिस करायचो. म्हणजे मी जे शाळेत आज शिकवलोय, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, क्लिनिकल पॅथॉलॉजी, फार्मास्युटिक्स, जे काही सब्जेक्ट शिकायचो ते व्यवहारात कुठं वापरले जातात हे मी फार अनालिसिस करून बघायचो. ड्रगचे रिॲक्शन्स काय, ॲडव्हर्स इफेक्ट काय. त्यावेळी काय गुगल, ChatGPT, यूट्यूब काय नव्हतं. सिम्स म्हणून एक बुक यायचं, त्याच्यामध्ये ड्रगचे सगळे हे असायचे आणि ते मी करायचो. आणि मला नेमकं मार्क मिळवण्याऐवजी ती संकल्पना समजून घेणं याच्यावर माझा जास्त भर असायचा. म्हणजे प्रॅक्टिकल ज्ञान समजून घेणं. आणि जनरली कसं असतंय, तुम्ही सुद्धा भोकंपट्टीचं शिक्षण न घेता त्यातनं नेमकं कन्सेप्ट काय समजायला पाहिजे हे समजून घेतलं तर जीवनात जास्त सक्सेस होते असं मला वाटतंय. म्हणजे आमच्यामध्ये खूप सारी मुलं म्हणजे प्रथम बेंचवर बसणारी जी असतात की नाही त्यांना टीचर आणि तेवढंच दिसत असतात. मधल्या बेंचवर असतात त्यांना जरा ही पुढची काय करायल्यात, मागची पण काय करायल्यात, जरा शिक्षक पण काय शिकवाल्यात हे लक्ष असते. आणि सगळ्यात शेवटी असतात की नाही ते वर्गाच्या बाहेर पण काय चाललंय, हे सगळी बाकीची सगळी काय करायल्यात, इथं काय शिकवाल्यात, म्हणजे याला सगळा सिनेरिओ त्यांना जरा ज्ञात असतोय. बरोबर काय. त्यामुळं ते काय होतंय, गुणवत्ता ही शेवटी लागते आणि ऑलराऊंडर स्किल जे आत्मसात करते त्याच आपण सक्सेस होऊ शकतोय. पण अडचण अशी आहे की आपल्या सगळ्यांची पण स्वप्न आहेत. तुम्ही इंस्टाग्राम कोण कोण बघते, सगळेजण बघताय. मला कोण कोण ओळखते सांगा बघा, इंस्टाग्रामवर मला कोण कोण ओळखते. अरे वा, फॉलोअर आहेत. होय. मारुती माळी नावाचं इंस्टाग्रामचं पेज आहे माझं. त्याच्यावर बिझनेस आणि मोटिवेशन, माझ्यावर काय मनोरंजन नसतंय, डान्स नसतोय कुठला. थँक्यू. तुम्ही पण फॉलो करा. तुम्हाला जीवनाविषयी धडे मी ते देतो. माझे 5 महिन्यातच 3.5 लाख फॉलोअर जवळजवळ झालेले आहेत. माझे रील्स अख्खा महाराष्ट्र बरेचसे मिलियनमध्ये रील्स लोक बघतात. कारण मी जे अनुभव सांगतोय ते माझे अनुभव आहेत. आणि एकट्यापासून सुरू झालेला प्रवास आज आमच्याकडे साधारण 250 कर्मचारी आहेत. आणि आमच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीतनं आमचा 100 कोटीपेक्षा जास्त आमची उलाढाल आहे आता सध्या. मग हे कशानं साध्य होतंय. आता सध्या तुम्हाला पण सगळ्यांना सक्सेस व्हायचं, पैसे कमवायचं खूप सोपं आहे, अवघड काहीच नाहीये. आता हे तर फील्ड, फार्मा फील्ड म्हणजे कसं आहे, स्पर्धा जरी वाढलेली असली तरी सुद्धा लोकसंख्या पण त्याच पटीत वाढत्या. औषधी लोकांना लागतातच. हा समुद्र आहे. तुम्ही बिझनेस करत असताना तुमच्याकडे काहीतरी युनिकनेस असला पाहिजे. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं प्रॉफिट तुम्हाला त्यातनं घेता येतं. सिच्युएशन कशीही असो. आजही माझं मेडिकल चालू आहे. आजही माझं एवढ्या छोट्याशा खेडेगावात सुद्धा 15-18 हजार रुपयाचं काउंटर आहे. मी ती सगळी कामं डेलिकेट केलेली आहेत. मी कुठेही आता याला थांबत नाही. परंतु काय आहे, आपण जे कल्चर बिल्ड करतो, आपण जे कस्टमरशी रिलेशनशिप बिल्ड करतो, आपलं कम्युनिकेशन स्किल कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर व्यवसाय डिपेंड असतो. म्हणजे तुम्हाला एक उद्योजक व्हायचं असेल तर निश्चितपणानं तुम्हाला स्किल शिकणं गरजेचं आहे. शाळा शिकण्याबरोबर स्किल शिकणं गरजेचं आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला जीवनात मोठी केलेली कुठली जर असेल, बघा प्रयत्न सगळेजणच करत असतात, धडपड सगळ्यांचीच चालू असत्या, परंतु तुम्हाला दुसरी एक बाजू अत्यंत महत्त्वाची सक्सेस मिळण्यासाठी लागते की ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. बी थँकफुल. थँकलेस लोक जिंदगी में कभी आगे नहीं बढ़ते. ऑलवेज बी थँकफुल. कारण काय आहे, ह्या गोष्टींची आपल्याला जाणीव नसते कधीच.
आणि तुमच्यात तर आता डिस्ट्रॅक्शन्स फार आहेत की हे तुम्हाला शिकवण्यातच आलं नाही. आज IOP कॉलेजचं सरांचं आमच्यावर इतकं उपकार आहेत की बेलशर सरांचं मी विशेष करून हे सांगतो की त्यावेळी IOPला असताना खूप साऱ्या घटना वेगळ्या वेगळ्या मॅनेजमेंटचे इश्यूज बरेच काही काही गोष्टी असायचे, पण सरांची इतकी तळमळ असायची की अकॅडमिक सिलेबस जो सरांचा विषय आहे त्या व्यतिरिक्त जीवन जगण्याची कला किंवा तुम्ही लाईफमध्ये कसं राहिलं पाहिजे हे सर वेळोवेळी आम्हाला सांगायचे प्रत्येक पिरियडला. आणि त्या गोष्टी आज देखील आम्हाला उपयोगाच्या आहेत, त्यांनी दिलेले धडे. खरं तर आम्ही घडलोय, आम्हाला एक यश सक्सेस मिळालंय आणि माझं पुढच्या 5 वर्षामध्ये आमचे प्रोजेक्ट्स एवढे स्पीडनं चालू आहेत की पुढच्या 5 वर्षामध्ये 1 लाख लोकांना काम देण्याचं माझं व्हिजन आहे. अडचण अशी आहे, आपली स्वप्नच खूप छोटी छोटी आहेत. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे सर, एक साधारण मराठी माणसाचं एक काय असतंय, मी जन्माला यावं आणि डायरेक्ट पेन्शनच्या लाईनीत उभं राहावं किंवा मरेपर्यंत माझा एक 2 BHK फ्लॅट असावा. 2 BHK मध्ये राहणाऱ्या म्हणजे माझ्याबद्दल अजिबात आकस नाही आहे, पण तिथंच माझं आयुष्य संपलं पाहिजे असा विचार करणाऱ्यांवर माझा सिरियस आक्षेप आहे. तुम्ही जेवढा मोठा विचार करू शकता तेवढं मोठं होऊ शकता, हे सामर्थ्य तुमच्याजवळच दिलेलं आहे. बघा, तुम्हाला त्या सामर्थ्याची जाणीव व्हायला पाहिजे आणि तुम्ही जीवनामध्ये 2च गोष्टींना सक्सेस होता किंवा हाय तिथंच राहता. एक म्हणजे तुम्ही काय विचार करता आणि दुसरं म्हणजे तुम्ही काय ऍक्शन्स घेता, ह्याच्यावरच तुम्ही मागं किंवा पुढे जाता. आणि तुम्हाला जनरली एका गोष्टीचा विसर आहे की आपले आबा आजे पंजे 100-120 वर्ष जगत होते. आता सरासरी आयुष्य मर्यादा किती आल्या तुम्हीच विचार करून बघा, माणसं किती जगाल्यात. पिझ्झा बर्गर आणि फास्ट फूडच्या जमान्यामध्ये आयुष्य किती वर्षाचं झालंय तुम्ही बघा. तुम्ही इथनं पुढं आता बघा 20, 22, 25 जे काय तुमचं वय 18 झालेलं आहे, एवढं कसं गेलं तुम्हालाही कळलेलं नाही आहे. इथनं पुढं आता 50 वर्षाचं आयुष्य जर तुमचं असेल तर तुमच्याकडे फक्त 18,250 दिवस आहेत. थोडंसं सिरियस होण्याची गरज आहे. लोग सोचते हैं हम टाइम पास कर रहे हैं, मगर हकीकत यह नहीं है. हकीकत यह है कि टाइम हमें पास कर रहा है. प्रत्येक दिवस तुमच्या जीवनातला महत्वाचा आहे. तुम्ही त्या दिवसाचं युटिलायझेशन कसं करता, तुम्ही तुमचा दिवस कसा वापरता, तुमचे गोल्स काय आहेत जीवनामध्ये. मी ज्यावेळी अनेक शाळा कॉलेजमध्ये सर व्याख्यानाला जातो, कितीतरी विद्यार्थ्यांशी मी हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. महाराष्ट्रात मी माझे पेड ट्रेनिंग सेमिनार घेतो, तर अनेक विद्यार्थ्यांना ज्यावेळी मी संवाद साधला त्यावेळी मला एक गोष्ट लक्षात आली की बाबा 90% मुलांच्या समोर काय गोलच नाही आहे, ध्येयच नाही आहे. खरं तर एक निश्चित ध्येय तुम्ही ठरवला आणि ते अंतर्मनामध्ये रुजवला तर त्या दिशेनं तुमच्या जीवनाची वाटचाल होत आहे. कुठं जायचं हे पहिल्यांदा निश्चित असलं, बसमध्ये बसला तर कंडक्टर पहिल्यांदा विचारत असते कुठं जायचं, हे पहिलं निश्चित असलं तर तुम्ही त्या ठिकाणापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. परंतु जनरली काय आहे की आपल्याला हे स्वप्न मोठं कसं बघायचं, कारण पहिलीपासूनच सर हे शिकवण्यात आलं नाही. ए फॉर ॲपल म्हणजे बघा, ए फॉर ऑस्ट्रेलिया, बी फॉर ब्राझील, सी फॉर कॅनडा असं का नाही बरं बाराकडे शिकवलं आपण. म्हणजे या जगाचा विस्तार किती मोठा आहे, किती संधी या जगभरामध्ये आहे, ह्याचं कधीही आपल्याला हेच होऊन दिलेलं नाही. खरं तर सर इंग्रज भारतात यायच्या अगोदर इथं गुरुकुलम शिक्षण पद्धत होती, ज्यामध्ये 14 विद्या आणि 64 कला मुलांना शिकवल्या जात होत्या. आणि इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांचं असं मत होतं की इथं ऑर्डर फॉलो करणारे लोक व्हायला पाहिजेत. म्हणजे मला मालक म्हणून इथं राहायचं आहे, आम्हाला मालक म्हणून राहायचं आहे. त्यामुळे इथं ज्यादा डोकं लावून स्वतःचं साम्राज्य काय करणारी लोक नको आहेत. आम्ही सांगतो ते पाठ करा आणि मग लिहा तरच तुम्हाला मार्क मिळतील, अशी ही शिक्षण पद्धत आली. त्या सिस्टमला दोष देऊन उपयोग नाही. आज संध्याकाळीच माझी एक रील येणार आहे, त्याच्यावर खूप जबरदस्त आहे. माझी सगळ्यात व्हायरल झालेली रील आहे ती. शाळेत पहिला नंबर काढणारा मुलगा सरकारी नोकरीत अडकतोय, परंतु बॅक बेंचर त्याचा दोस्त मात्र कर्डोनची कंपनी उभा करतोय, कारण सिस्टीम फिक्स नाही, ती हॅक करायची असते. ही माझी रील सगळ्यात फेमस झालेली रील आहे आणि ही वास्तव आहे.
त्याच्यावर मी आज एक म्हणजे धंदा उद्योग उभा करायला जुगाडू माइंडसेट लावते, जे शाळेत शिकवलं जात नाही. कारण चॅलेंजेस तर दररोज असतात, चॅलेंजेस ते दररोज असतात. तुम्हाला सांगायचं त्याच्यावर तुम्ही ते एन्जॉय करायचे सर. म्हणजे आम्ही कधीच काय कुठल्या गोष्टीला त्रास म्हणून बघतच नाही त्याच्याकडे, आणि त्यातच मजा असते. प्रवासाचा आनंद घ्यायचा असतो. आणि सक्सेस म्हणजे काय? सक्सेस म्हणजे हा प्रवास आहे नुसता, इट्स अ जर्नी. यश हा एक प्रवास आहे. एखादं ध्येय किंवा उद्दिष्ट साध्य झाल्यावर थांबणं हा यशाचा शेवट आहे सर. आता मी माझ्या आयुष्यातला 6वा बंगला बांधलेला आहे. आता तुम्ही 2 वर्षांनी भेटला तर माझं स्विमिंग टँक, जिम, हर साल बंगला, हर साल गाडी. फक्त बायकोने तेवढीच एक आहे. असा विचार करायला काय पैसे पडतात काय? तुमच्या लक्षात येते काय? माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पीडनं, कारण माझा स्पीड माझाच ऑरा. कारण मी लहानपणापासून मला पुस्तकं वाचायची सवय होती. जगातल्या 80 अब्जाधीशांची आत्मचरित्र मी वाचलेली आहेत. जगातल्या 80 अब्जाधीश हे अजिबात पैसे नसल्यापासून किंवा कर्जात बुडाल्यापासून त्यांची सुरुवात होते. तुमच्यापेक्षा वर्स्ट सिच्युएशन मध्ये ते होते आणि ते जगातले 80 अब्जाधीश आहेत. म्हणजे तुम्हीही होऊ शकता, परंतु त्या दृष्टीनं वाटचाल करण्यासाठी तुम्हाला वाचन करायला पाहिजे. आज पण मी 40 पानं वाचल्याशिवाय झोपत नाही सर. माझ्याकडे 1 लाख रुपयाची पुस्तकं आहेत. माझं ज्यावेळी एक मेडिकल, एक फर्निचरचं दुकान होतं, त्यावेळी मला एक ट्रेनिंग कोर्सेसला एक व्यक्ती भेटली. ती म्हणायची माझं रोज 1 लाख इन्कम आहे. तर मी बरेचसे मोठ्या मोठ्या ट्रेनरांचे ट्रेनिंग सेमिनार हजारो लाखो रुपये फी भरून पुणे, मुंबईला, दिल्लीला केलेले आहेत. दिवसाची मी 50-50 हजार रुपये फी सुद्धा पे केलेली आहे. ताज हॉटेलला 3.5 लाख भरून मी कोर्स केलेला आहे. म्हणजे शिकणं कधीही थांबवू नका. तुम्हाला जग ज्या पद्धतीने बदललंय त्या पद्धतीने बदल स्वतःमध्ये आणायला पाहिजेत. जगात काय चाललंय ते तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. ती टेक्नॉलॉजी तुमच्या बिझनेसमध्ये आणायला पाहिजे. आणि कुठल्या बी धंद्यात ताकद नसते, मॉडेलमध्ये ताकद असते. धंद्याचं मॉडेल बनवलं तुम्ही 4000 दुकानं चालवू शकता, परंतु त्या सिस्टम्स, प्रोसेसेस तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत, ज्या तुम्हाला थोडं शाळा शिकण्याबरोबर व्यवहार ज्ञान तुम्ही शिकत राहिला तर त्या मिळत राहतात. तर आपण काय आहे, विचारच आपला लिमिटेड आहे. मोठं स्वप्न बघा. मोठं स्वप्नच माणसाचं रक्त ढवळू शकते. आणि लिहून काढा, काही असो लिहून काढा. मला ती व्यक्ती भेटली, ती म्हणाली माझं रोज 1 लाख इन्कम आहे. खरं तर मी काही बऱ्याचशा ट्रेनिंग कोर्सेसमधनं मी कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन, बहिर्मनाचं शास्त्र, विचारांचं शास्त्र सगळं मला समजलेलं होतं. आणि त्यावेळेपासून मीही विचार करायला चालू केला की रोज 1 लाख इन्कम. खरं तर जीवनात एक मोठा इम्पॅक्ट होणारा एक विषय आहे, जो म्हणजे विचार. तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत 60,000 विचार करत असता. तुमच्या मनात येणाऱ्या विचाराचा तुम्ही जरी विचार करत नसला तर ते विचार मात्र तुमचा विचार करत असतात. विचाराकडून आकाराकडे सरकत सरकत साकार होणे हा मनाचा स्वभाव धर्म आहे. कुठलीही गोष्ट 2 वेळा घडत्या तुमच्या जीवनामध्ये. एकदा मनात घडत्या, एकदा विचारात घडत्या आणि मग जनात घडत्या. प्रत्यक्षात ही बिल्डिंग बांधायची आहे, अचानक बिल्डिंग तयार होत नाही. पहिला इंजिनियरच्या डोक्यात असते, मग ती कागदावर येते, मग बिल्डिंग उभं राहते. बरोबर. कुठलीही गोष्टीची निर्मिती 2 वेळा होते. पण तुम्हाला एक 2 सिक्रेट गोष्टी मी सांगणार आहे सर आज सगळ्यांना. म्हणजे तुम्ही टीचर्सना सुद्धा त्याचा बेनिफिट आहे. कारण ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शन जीवनामध्ये सर एवढा पॉवरफुली काम करत असते की मी त्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. मिरॅकल्स होते. थॉट, तुम्ही जसं विचार आहे तसं तुमचा ऑरा आहे. म्हणजे तुमचं जसं शरीर आहे तसं तुमच्या बाजूने एक ऊर्जेचं शरीर आहे. तुमची जशी थॉट प्रोसेस आहे तशीच माणसं तुमच्या आजूबाजूला आहे. म्हणजे मार्केटमध्ये पण बघितला तुम्ही, महिला मंडळींच्यात पण बघितला, म्हणजे समान विचाराच्या माणसांचीच मैत्री जमते. म्हणजे निंदानालस्ती करणाऱ्यांचा एक ग्रुप असतोय, व्यसनी मुलांचा एक ग्रुप असतोय, हुशार 4 मुलांचा एक ग्रुप असतोय, एकदम मागा असणाऱ्यांचा एक ग्रुप असतोय, इतरांच्या बद्दल निंदा, नालस्ती, द्वेष, मत्सर, तिरस्कार करणाऱ्यांचा एक ग्रुप असतोय, माफं काढणाऱ्यांचा एक ग्रुप असतोय. बरोबर नाही? मग हे कशी संगत मिळते सांगा? ग्रुप कसं होते ते? तुमचं जसं थॉट प्रोसेस, अँटीना कुठला लावलाय तुम्ही. एक दारुडा माणूस असतोय, तो सकाळी उठल्या लई पित्त मळमळ होते, उलट्या होत्यात, मग ठरवते आज काय दारू पिणार नाही. खरं हॅबिट इज अ फंक्शन ऑफ सबकॉन्शियस माइंड.
कसं तर 2-3 वाजेपर्यंत किल्ला लढवतोय, 4 वाजता तो तीव्रतेनं आणखीना चालू करतोय, दारू 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 दारू. मग त्याचा मित्र कोण तर लांबच नुसताच खुणवतोय असं लगेच. मग याच्या खिशात काय नसू दे, संध्याकाळी त्याला दारू मिळालेले असतात. एवढं हे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतोय. हे जसं चुकीच्या गोष्टीला काम करतोय तसं पॉझिटिव्ह सकारात्मक तुम्ही किती मोठा विचार करता तिथं पण सर काम करतोय. त्यामुळे मी काय करतो सर माहितीये का, सकाळी उठल्यानंतर माझा एक दिनक्रम आहे, तुम्ही पण सगळ्यांनी ते फॉलो करा. सकाळी उठल्या उठल्या झोपेतनं जाग आली पहिल्यांदा की पहिल्यांदा तुम्ही ईश्वराचा धन्यवाद मानलं पाहिजे की 800 कोटी लोक झोपी गेलती, त्यातले 30 लाख लोक उठलीच नाही, ते हार्ट अटॅकनं झोपेतच मेल्यात. त्यात माझा नंबर लागला नाही म्हणजे थँक्यू. म्हणजे बघा सर, पहिल्यांदा ग्रॅटिट्यूडची सुरुवात तिथनं व्हायला पाहिजे. पहिल्यांदा पाय खाली ठेवतो बेडवरनं, थँक्यू. चालायसाठी मला पाय, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला पाहिजे सर. म्हणजे तुमच्याकडनं शिकलेलं बोल नाहीये, त्यावेळी सुद्धा आम्ही तेवढंच थँकफुल असत होतो. आणि आज पण जे सक्सेस मिळाले त्याचं सुद्धा कारण ही ग्रॅटिट्यूड आहे. झोपेतनं जागा झाल्याबद्दल धन्यवाद, झोपायला बेड गादी उशी मिळाल्याबद्दल धन्यवाद, लगेच गिझरला गरम पाणी मिळाल्याबद्दल धन्यवाद. लगेच मी सर खाली येतो, सकाळी 6 ते 7 आमचा योगाचा क्लास असतोय. मी बिल्डिंगकडे बघून धन्यवाद म्हणतो. कितीतरी लोकांना राहायला घरं नाही आहेत, मला एवढी मस्त बिल्डिंग मिळाली, धन्यवाद. आता आमच्या माल वाहतूक गाड्या सर बरेच आहेत, आमच्याकडे ड्रायव्हर आहेत बरेच, परंतु सकाळी गाडीकडे बघून पहिल्यांदा कापड घेऊन धन्यवाद 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 20 वेळा तरी धन्यवाद म्हणायचं. तुमच्याकडे आहे त्या गोष्टीचं तुम्ही कृतज्ञता व्यक्त केला, तुमच्याकडे नसलेल्या गोष्टी सगळ्या येतात. म्हणजे मी क्रेटाचं 25 वेळा असं धन्यवाद म्हटलो म्हणून आता फॉर्च्युनर आल्या. तुमच्या लक्षात येते मी काय म्हणते ते, धन्यवाद. आणि दुसरा मुद्दा, योगा क्लास, हेल्थकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही तुमचा दिवस प्रॉपर वापरायला पाहिजे. तुमचं ज्या त्या वयात जे ते कर्तव्य, माझं 10वीत पहिला नंबर आलता आरग हायस्कूल आरग. इथले कोण मिरजचे आहेत त्यांना आरग गाव माहिती आहे, ते माझं 10वी झाले तिथं विद्यालय बोर्डवर, आता इथं जसं नाव आहे विद्यालय प्रथम क्रमांक म्हणून माझं नाव दिसेल. तिथले एक शिक्षक होते आमचे, त्या गुरुजनांचं जे वाक्य आहे की सर, आम्ही जसंच्या तसं जीवनामध्ये इम्प्लिमेंट केलं. त्यातले एक शिक्षक मला 10वीला असताना म्हणायचे, एवढं 1च वर्ष अभ्यास करायचा आहे, आयुष्यभर चेंज करायचे. काय म्हटलं मी, एवढं 1च वर्ष अभ्यास करायचा आहे, आयुष्यभर चेंज करायचे. वाक्य मी ते असं हृदयात कोरल्यासारखं लिहूनच ठेवलं होतं. मग तुमचं आता काय आहे, तुम्हाला आई वडील सगळं कष्ट करून सगळं हे करून एवढं फी भरून तुम्हाला इथं पाठवतात की नाही, तर तुमचं सर एक मिडल क्लास फॅमिलीतला मुलगा तो तासन तास मोबाईल स्क्रोल करू इच्छितोय, तो गर्लफ्रेंड बनवू इच्छितोय, तो मूवी बघू इच्छितोय, तो सगळं स्पोर्ट्स खेळू इच्छितोय, अभ्यास सोडून सगळं, आणि इसके बाद भी वो बिलियनियर बनना चाहते. असं होऊ शकते काय बिलियनियर? तुम्हाला ज्या त्या वयामध्ये थोडं सिरियस होणं गरजेचं आहे. तुमचं आत्ता ह्या वयात जे काम आहे, आज जे सरांनी सब्जेक्ट शिकवलेले त्याचा अभ्यास आजच करायचा, हे माझा दिनक्रम होता. त्यावेळी आमचे गुरु आम्हाला सांगायचे, तुम्हाला परीक्षेच्या वेळी सिरियस व्हायची गरजच नाही ना, तुमचा अभ्यास झालेलाच असतो ऑलरेडी. तुम्ही एवढ्या गोष्टी छोटे छोटे मुद्दे, तुमचं हॅबिट्स काय आहे, आज एनर्जी भरपूर आहे सर, जग सगळं म्हातारं होत चाललंय. माझे 7-8 परदेश दौरे झाले सर, सगळ्यात जास्त तरुण हे भारतामध्ये आहे, परंतु ह्यांची ऊर्जा रोज 6 तास मोबाईलमध्ये चालल्या आणि अनप्रोडक्टिव्ह कामामध्ये, म्हणजे नॉलेज घेण्याच्या कामामध्ये नाही, एंटरटेनमेंटच्या कामामध्ये चालल्या. तर मी वाचायला, आमच्या घरी जरी तुम्ही आला, आमच्या व्यवसायाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पुस्तकं दिसतील. आम्ही सर आमच्या बँकेमध्ये सुद्धा विचारधन चळवळ म्हणून चालू केलं, कारण हे डिजिटलच्या जमान्यामध्ये पुस्तक वाचायचं मागच पडलंय हो. पेपर बुक वाचणं खूप महत्वाचं आहे. आज मी जे घडलोय ते पुस्तकामुळे घडलंय. मला जे माणसानं विचार दिला, रोज 1 लाख इन्कम आहे म्हणायचा, ते तिथं आपल्याच तालुक्यामध्ये एक 5,000 लोकसंख्येच्या खेडेगावामध्ये सर त्यांनी 3 कोटीचा बंगला बांधलाय. मग त्यांच्या घरी मी व्हिजिटला गेलो, त्यांनी कार्यक्रमाला इन्व्हाइट केलं. तर त्यांच्या दुसऱ्या मजल्यावर सर 500 पुस्तकांचं एक कपाट होतं, मोटिवेशनल बुक्स सगळे मराठी. आठवड्याला 3 पुस्तकं वाचायची, 100 पेक्षा जास्त त्यांनी ट्रेनिंग केलं. आणि म्हणजे धनगर समाजातली व्यक्ती आहे ती, म्हणजे शाळेत जाताना कपडे सुद्धा मिळायचे नाही, 25 एकर जमीन, त्यांच्या पण 6-7 व्यवसाय होते. परंतु त्यांचं नॉलेज बघितल्यावर मला एक गोष्ट कळली की श्रीमंत माणसंच पुस्तकं वाचतात असं नसून पुस्तकं वाचणारीच माणसं श्रीमंत होत असतात.
टाळ्या वाजवा. कसं आहे सर, जन्माला येताना की नाही तुम्ही आयुष्यभरात टाळ्यांचा एक कोटा देऊन पाठवलेला असते तुम्हाला देवानं. कोटा म्हणजे एवढ्या टाळ्या तुम्ही आयुष्यभरात वाजवायचे. मग ज्याचा कोटा शिल्लक बाकी राहतोय त्याचा पुढचा जन्म कशाचा होतोय मी काय सांगत नाही, कळलं असेल तुम्हाला. त्यामुळं काय आवडलं तर टाळ्या वाजवा. खरं वाजवा बघू टाळ्या. आता अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. किती वेळ घ्यायचं सर? मी दिवसभर बोलू शकतो, तुम्ही सांगा. 15 मिनिटं नाहीतर काय होतं सर, असंच एक वक्ता एका ठिकाणी की नाही मोठं व्याख्यान चालू होतं. ती वक्ता काय थांबीच ना, मग 4 माणसं काठी घेऊन असे तर गंमत अशी आहे, सांगतो तुम्हाला. लाईफ मध्ये एक 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. माझं जीवन कशानं घडलंय हे मी तुम्हाला सिक्रेट सांगतो. लवकर संपवतो, तसं काय होणार नाही. आणि असं पण मी कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड, माझं एक दिवसाची व्हॅल्यू ही 1.5 लाख रुपये आहे. कारण मी 3,000 भरून एका व्यक्तीचा सेमिनार घेतो. माझ्या इंस्टाला पेजला बघा तुम्ही, एका ट्रेनिंगला 100 ऍडमिशन असतात. 3,000 भरून 3 लाख रुपये माझं कलेक्शन होते. 1.5 लाख खर्च झाला, 1.5 लाख माझं दिवसाचं प्रॉफिट आहे बोलायचं. तुम्हाला हे सरांचं कृतज्ञता, शाळेची कृतज्ञता लक्षात आलं तुम्हाला. म्हणजे काही सिक्रेट्स मी असे सांगणार आहे इथून पुढच्या 10 मिनिटात सुद्धा, की जे तुम्ही इम्प्लिमेंट केला की तुम्ही जीवनात टॉपला जाणार. प्रत्येक जण टॉपला जाणार, कोण स्वीकारते ते टॉपला जाणार. लक्षात आलं काय? एवढं व्हॅल्युएबल गोष्ट सर तुम्हाला द्यायला. लक्षात आलं? मग सरांच्या मुळेच हे आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आणि खरं तर काय आहे बघा सर, जनरली काय असते, लोकांची एक ॲटिट्यूड, मानसिकता असते. ते पण पैसा आकर्षणाचं रहस्य असं माझं दिवसभराचा एक प्रोग्राम आहे. म्हणजे ब्लॉक माणसामध्ये असतात. 40 ब्लॉक आहे की पैसे आकर्षित फ्लो न होण्याचं. त्यातले एक ब्लॉक आहे की सगळ्यांनी श्रीमंत झालेलं चालतंय, परंतु व्याख्यान किंवा कीर्तन, प्रवचन, समाज सुधारणाऱ्या माणसानं ते काम फुकट करायला पाहिजे. म्हणजे समाजाची सेवा रिकाम्या पोटानं, अनवाणी पायानं आणि फुकट करायला पाहिजे. म्हणजे आता जे समाजाचं नुकसान करायला, म्हणजे दारूवाला श्रीमंत झालेलं चालतंय, सिगरेट पिढी विकणारा श्रीमंत झालेलं चालतंय, 2 नंबर धंदे करणारा श्रीमंत झालेलं चालतंय. खरं समाज घडवणाऱ्यांना श्रीमंत झालेलं म्हणजे हे पण पैशाचं ब्लॉकच आहे. आता एखादी लावणी सम्राज्ञीनं 1 लाखाचं पॅकेज घेतले, ऑर्केस्ट्रा, तमाशा, लावणी गावात ठेवला कार्यक्रम, कुठं तर ग्रामपंचायतीच्या कोपऱ्यात एवढं लावलं तर फुल गर्दी. आणि आता इथं विद्यार्थी बघा सर, विद्यार्थी संख्या मला वाटते जास्त असेल, पण आले नाहीत बरीच लोक. पण इथं तेच आता उद्या एक ह्याचा फंक्शन असला तर इथं बसायला जाणार आहे, अपसेंटी एक पण नाही. हेच प्रॉब्लेम आहे. म्हणजे ज्याच्यात आपलं हित आहे, ज्याच्यात आपलं भलं आहे, तिथं मन आपलं जात नाही, एकरूप तर होतच नाही. म्हणजे ज्याच्यात भलं नाही तिथं मन लगेच जाणार आणि एकरूप होणार. तुम्हाला 1-2 गोष्टी जाता जाता मी सांगतो की जीवनात जे पाहिजे ते तुम्ही मागा, ती मिळायची तुम्हाला व्यवस्था आहे. तक्रार कधी कुठल्याही गोष्टीबद्दल करू नका. एक मिसिंग लिंक आहे, ती फक्त मी तुम्हाला सांगतो. एक मिसिंग लिंक आहे लाईफमध्ये, एक मिसिंग लिंक आहे सर. ती काय आहे की बघा, तुम्हाला सायकल पाहिजे ना, तुम्ही सायकल मागा, तुम्हाला सायकल मिळेल. पण मिसिंग लिंक आणि प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे काय? त्याचीच सायकल पाहिजे, इथं प्रॉब्लेम आहे. प्युरिटीनं काहीही मागा या युनिव्हर्सला. एक 2-2.5 वर्षाचं मुलं असते, त्यानं काही ते जे विचार करते त्याच्याकडे प्युरिटी असते. जसं जसं मोठं होत जाते तसं इम्प्युअर होत जाते. त्या प्युरिटीनं तुम्ही, आध्यात्मिक भाग आहे हा थोडा, पण सक्सेस मिळण्यासाठी ते पण गरजेचं आहे. तुम्ही नामस्मरण करत असला, तुम्ही प्रार्थना म्हणत असला, तुम्ही नमाज पढत असला, म्हणजे प्रत्येक जाती धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे. त्यानं जी तुमच्याकडे प्युरिटी आलेली असते आणि त्या प्युरिटीतनं तुम्ही जे मागता ती मिळायची तुम्हाला व्यवस्था आहे. पण प्रॉब्लेम कुठे आहे? लिमिटेशन्स घातलेले आहे. म्हणजे जन्मलेलं मुलं
त्याच्यात वाटीत बघितलं तरी पाणीच म्हणतंय, तांब्यात बघितलं तरी पाणीच म्हणतंय, फिरीत बघितलं तरी त्याला पाणीच म्हणतंय, समुद्रात बघितलं तरी त्याला पाणीच म्हणत असते ते. परंतु आपण त्याला किनारा लावतोय. ही विहीर आहे, ही नदी आहे, हे समुद्र आहे, म्हणजे तो व्यापक आहे, तो त्याचाच एक अंश आहे, हे त्याला समजत नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की बाबा मिसिंग लिंक मी तुम्हाला सांगितली की तुम्ही डायरेक्ट टाकीशी संपर्क ठेवा, नळाशी कशाला संपर्क ठेवताय. आता मला माझ्या बापदादाच्या इस्टेटीतलं 1 रुपयाचं सुद्धा काय आलेलं नाहीये. तुमच्या लक्षात येते काय? तुम्ही आता भाऊ दोघ जण भांडत बसतात थोडक्या जमिनीसाठी, कोर्ट कचेऱ्या करत बसतात. 6 कोटी केसेस कोर्टात पेंडिंग आहेत. माणसं मरून गेली तरी पण केसेस काय मिटल्या नाहीत. असंच 10 एकर जमीन होती आणि दोघांच्या वाटण्या झाल्या आणि एक झाड होतं दोघांच्या मध्ये, त्याच्यासाठी दोघांच्यात वाद लागला आणि कोर्टात केस गेली. ते एकट्यानं 3 एकर जमीन विकला त्या कोर्टासाठी. मरताना सांगून गेला, हाय ते 2 एकर खरं, त्याला काही सोडू नकोस. आणि शेवटी कोर्टानं न्याय काय दिला माहितीये काय? 20 वर्षानं कोर्टानं सांगितली झाड तोडा, निम्म निम्म वाटून घ्या. मग वकिलाने इकडे 10 एकर जमीन घेतली सर. मग शहाणपण कशात आहे? तुम्हाला जमीन पाहिजे ना, तुम्ही जमीन मागा. तुमची मुलं एवढी मोठी होतील, ती 100 एकर घेतील. मिसिंग लिंक तेच पाहिजे. तुम्ही बँकेत पैसे 1 लाख भरला, 8 दिवसांना मागायला गेला, तेच नोटा मिळतात काय तुम्हाला? नोटा मिळतात ना खरं. त्यामुळे तुम्ही चांगलं करत राहा. लव वर्क आणि ब्लेस ऑल, यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. मन लावून काम करण्याबरोबर सर्वांचं भलं व्हावं असं चिंतन करा. तुम्हाला सगळं जीवनात काय पाहिजे ते मिळते. आता जाता जाता तुम्हाला एक शेवटचं सांगतो मी की मला जीवनामध्ये सक्सेस म्हणजे माझं संध्याकाळी 4 वाजलं तर मेडिकलमध्ये 200 रुपये पण धंदा होत नव्हता. परंतु मी कधीही निगेटिव्ह व्हायचं नाही. निगेटिव्ह व्हायचं नाही, कायम पॉझिटिव्ह. तुमच्या नकात पण निगेटिव्हिटी नसायला पाहिजे, तेवढं पॉझिटिव्ह. जनरली काय आहे बघा, तुम्हाला सगळ्यांना मी एक प्रश्न विचारतो, तुम्ही पॉझिटिव्ह विचारांचे प्रचारक आहे काय निगेटिव्ह विचारांचे प्रचारक आहे? मोठ्यानं सांगा. बरं, लग्न ठरलेली बातमी लवकर कळते काय लग्न मोडलेली बातमी लवकर कळते? मुलगीचा MPSCत पहिला नंबर आलाय, सगळं गाव बरं सांगा म्हटल्याला लवकर कळते काय मुलगी पळून गेल्या म्हणून लवकर कळते? मग जनरली काय माहितीये काय, आता माझं सुद्धा मेडिकल मधनं मी एवढं कसं उभं केलं तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. शेवटी एक सिक्रेट सांगतो आणि आपण थांबूया. बघा, मेडिकल मी चालू केलं तर सद्गुरूंचे 2 विचार मी मनात रुजवले. काय? एक पहिली गोष्ट, एक प्रार्थना चालू असायची, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण. मी कधी निगेटिव्ह व्हायचं नाही, मशीन चालूच असायचं. सद्गुरूंचा दुसरा विचार होता की विचार बदला नशीब बदलेल आणि मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल. आता माझं जे नरवाड गाव होतं तिथं काय कोण मोठा डॉक्टर लगेच येणार, भरपूर चिठ्ठ्या देणार, माझा धंदा लगेच होणार असं परिस्थिती नव्हती. परंतु बघा, परिस्थिती बदलणं अवघड आहे. परिस्थिती माझ्या हातात नव्हती, परंतु माझ्या हातामध्ये काय होती? माझी मनस्थिती होती. आणि मी ते प्रार्थनेनं मी मनस्थितीत बदल घडवला प्रचंड सकारात्मक. आणि मग मी लोकांच्या गरजा शोधायला चालू झाल्या. तिथं 11-12 वाजलं की सगळी दुकानं बंद व्हायची, काहीच मिळायचं नाही गावात. मग मी माझं मात्र दिवसभर दुकान चालू असायचं. पहिलं तुम्ही माझ्याकडे 2007ची पण अजून डायरी आहे. मी दिवसभरामध्ये विचार करायचो की आपल्याला तर इन्कम वाढवायचं आहे, आपल्याला हे कर्ज फेडायचं आहे, तर आपल्याला इथं लोकांना काय विकता येईल. मग गावात काय मिळत नाही ते सगळंच मी विकायला चालू केलं मेडिकलमध्ये. 200 स्क्वेअर फीटच्या छोट्या गावात. म्हणजे मी मेडिकल बरोबर जनरल स्टोअर, सगळे चॉकलेट, बिस्किट, बेकरी आयटम, त्यानंतर गावात दूध दही ताक मिळत नव्हतं, मिल्क प्रोडक्ट चालू केले. त्यानंतर मोबाईल रिचार्ज मारायला चालू केला, मोबाईल हँडसेटची विक्री चालू केली, ॲक्सेसरीज विक्री चालू केली. म्हणजे 200 स्क्वेअर फूटच्या दुकानात मी 3-4 वर्षामध्ये दररोज 30,000 काउंटर करायला लागलो. 25-30,000 सगळं. म्हणजे गावात काय ही वस्तू मिळते का म्हटलं की मेडिकलमध्ये जावा म्हणायचे लोक. अशा पद्धतीनं करता 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 मग दरवर्षी व्यवसायातनं आर्थिक साक्षरता हा पण महत्वाचा पार्ट आहे. तुमचं कितीही पैसे कमवला तरी पैसे हाताळणं महत्वाचं आहे. पैशाचा वापर तुम्ही कसं करता, कारण पैशाबद्दलचं शिक्षण शाळेत कुठेही दिलं जात नाही. आणि त्याचेच मी ट्रेनिंग सेमिनार काढलेले आहे. तुमचं पैसा हाताळण्याचं कौशल्य कमी दर्जाचं असलं तर जगातला सगळा पैसा सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नसतोय. मग खूप साऱ्या जणांचं म्हणजे तिथंच विकनेस आहे. 10 लाख कमवणारा सुद्धा गरीब असू शकतोय आणि 10,000 कमवणारा सुद्धा प्रॉपर फायनान्स मॅनेजमेंट करून श्रीमंत असू शकते.
ही एक महत्वाची गोष्ट आहे. मग ते मी दरवर्षी कुठं जागा घे, जमीन घे, प्रत्येक वर्षी एक काम करायचंच नवीन, असं करत करत मी ते असेट वाढवत गेलो. ते प्रवास भरपूर, मी दिवसभर तुम्ही थांबायला पाहिजे, मग मला सगळं काय काय कसं कसं होत गेलं त्या गोष्टी. परंतु एवढं एक मला माहिती आहे, मी आज तुम्हाला शब्द दिलाय की 2030ला मला तुम्ही भेटा, माझ्याकडे 1 लाख लोक काम करत असतील, त्याच्यावर काम चालूच आहे दररोज. मग मी दिवस प्रॉपर वापरतो. तुम्हाला मी सांगतोय, सकाळी उठल्यानंतर योगा क्लास करून आल्यानंतर 1 तास मी स्वतःसाठी वेळ देतो, मोबाईल बाजूला ठेवून. दिवसभराची टू डू लिस्ट बनवायचं. आज मला कुणाला फोन करायचे, आज मला कुणाला भेटायचं आहे, आज मला काय वाचायचं आहे, आज मला काय लिहायचं आहे. आपला प्रॉब्लेम काय असतोय सगळ्यांचा, ह्यो आला ह्याच्याबरोबर, ह्यो आला त्याच्याबरोबर, संध्याकाळ झाली, दिवस निघून गेला, कामं सगळे राहूनच गेली. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की भारत देशामध्ये फॉलोअप घेण्याशिवाय हाय काय दुसरं. आता माझे 7-8 व्यवसाय आहेत, सगळ्यांचा फॉलोअपच घ्यायचं की काय कुणाला हे करायचं. माझं काम काय, माझं 1 तासाभराचं काम असते, कारण ऑपरेशन्समध्ये मी कुठल्याच काय स्टक नाही आहे. आणि जर तर पण परंतु हे शब्द वापरायचे नाहीत. विसरलो हा शब्द नको आहे मला. माझं तर असं म्हणायचं, विसरलो या शब्दाला गव्हर्नमेंटनं फाशीची शिक्षा दिली पाहिजे. म्हणजे सक्सेस व्हायचं असलं सर, सक्सेस व्हायचं असलं म्हणजे आमच्याकडे कुठलंही काम आलं ते 12 तास 24 तास त्याच्यावर जायला नाही पाहिजे, त्याला फोन गेलाच पाहिजे. बिझनेस सक्सेस व्हायचं असलं तर हेच आहे. म्हणजे तुम्हाला सिक्रेट सांगायला मी अजून सांगतो, सगळी परिस्थिती अनुकूल व्हायला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडं पैशाच्या कमाईची जितकी गरज आहे त्यापेक्षा काकणभर अधिक पुण्याईच्या कमाईची गरज आहे. पुण्याईने जीवनात काय काय मिळतंय, तर चांगली बायको मिळणं, चांगली मुलं बाळा जन्माला येणं, चांगला सून मिळणं, चांगला जावई मिळणं, घरात चांगलं आरोग्य असणं, हेल्थ वेल्थ हार्मनी हॅपीनेस, हे सगळं जर पाहिजे असेल, आता तुम्ही मला सांगा किती कोटी दिलं तर हे मिळू शकते. तर ह्याच्यासाठी तुमच्याकडं पुण्य पाहिजे. आणि हे भरपूर प्रमाणात पुण्य मिळवायसाठी तुमच्याकडं आता पुण्य कमाईचे जे मार्ग तुम्हाला जन्मापासून सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये तीर्थयात्रा करणं, व्रतवैकल्य करणं, उपास तपास करणं, दान धर्म करणं, हे सगळं पुण्याचा मार्ग सांगितलेले आहे. परंतु ह्या सगळ्यापेक्षाही तुम्हाला एक असा भारी मार्ग मी सांगणार आहे की ज्यानं अगणित पुण्य तुमच्या पाठीशी जमा होणार आहे आणि तुम्ही जीवनात सक्सेसच होणार. तर ज्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती नाही, ज्याच्याकडे चांगली शरीरयष्टी नाही, ज्याच्याकडे चांगली बुद्धी नाही, अशा पण व्यक्तीला जर पुण्य मिळवायचं असेल तर एक भारी मार्ग आहे. आणि तो म्हणजे काय की जितक्या पोट तिडकीनं तुझं तळपट हो म्हणून आपण शाप देतोय, तितक्याच पोट तिडकीनं सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना आनंद, आरोग्य, ऐश्वर, सुख, शांती, समाधान प्राप्त व्हावं म्हणून ओठातनं नाही पोटातनं तुम्ही प्रार्थना जर म्हटला तर त्यामध्ये अगणित पुण्यप्राप्तीचं सामर्थ्य आहे. म्हणजे बघा, तुम्ही किती उपास तपास केला, किती व्रतवैकल्य केला, किती गंडदोरा बांधला, तुम्ही किती जपमाळ जोरात वाटला, तुम्ही किती तीर्थयात्रा केला, तुम्ही आडवा पट्टा मारला काय लांबडा पट्टा मारला, या सगळ्यापेक्षा तुम्ही सतत विचार काय केला, तुम्ही बोलला कसं आणि तुम्ही वागला कसं, ह्याच्यावरच तुम्हाला जीवनात येणारे सुखदुःख ठरलेले आहेत. म्हणून 4च गोष्टी करायच्या आहेत. कुठल्या करायच्या आहेत? सतत शुभ चिंतन करणं हे म्हणजे ध्यान करणं आहे, सतत शुभ इच्छा करणं ही म्हणजे प्रार्थना करणं आहे, सतत शुभ बोलणं हे म्हणजे भजन करणं आहे, आणि हाताने शुभ कर्म करणं हे म्हणजे पूजन करणं आहे. सगळी भक्ती आणि उपासना ह्यामध्ये आलेलीच आहे. आणि या 4ही गोष्टी या प्रार्थनेमध्ये आहेत. ही कुठल्याही जातीची, धर्माची, पंथाची, संप्रदायाची प्रार्थना नाही आहे. ह्याला नावच दिलेलं आहे विश्व प्रार्थना. ह्या जगात, ह्या पृथ्वीवर जन्मलेला कुणीही व्यक्ती ही प्रार्थना करून आपलं आयुष्य टॉपला घेऊन जाऊ शकतो. कसं? तुम्हाला एक 2 मिनिटात उदाहरणासहित सांगतो की जन्मापासून आपण देवाजवळ हात जोडलं, तुम्ही ज्याला पण अल्लाह, भगवान, गॉड कुणाला पण मानता, तुम्ही तिथं काही ना काहीतरी मागत असता. 2 माणसं देवासमोर हात जोडून उभारली, तुम्हीच देव आहे असं समजा. एकट्यानं म्हटलं, देवा मला गाडी दे, बंगला दे, नोकरी दे, अमुक दे, तमुक दे. दुसऱ्यानं म्हटलं, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात कर. तुम्हीच देव आहे असं समजा. तुम्ही काय विचार करणार? हे हरामखोर आहे, सगळं मला पाहिजे, मला हे 1 नंबर आहे. पहिला कोणाला देऊया?
ह्यालाच दिवे. काय आहे, सर्वांना ह्या शब्दामध्ये आपण येतोयच, बरोबर की नाही? आता तुम्हाला गंमत सांगू काय, आता तुम्ही बघा परमेश्वराच्या दरबारामध्ये, ईश्वराच्या दरबारामध्ये, या निसर्गाच्या दरबारामध्ये माणसाचंच इम्प्रेशन जरा घाणेरडं आहे. कारण काय माहितीये काय, सगळं बघा निसर्गाकडे बघा तुम्ही, सगळी जण देत असतात. 84 लाख जीव कोण पण बघा, झाड बघा, पशु बघा, पक्षी बघा, प्राणी बघा. झाड बघा ऑक्सिजन देतंय, सावली देतंय, फळ देतंय, फूल देतंय, गॅलन ऑक्सिजन. कधी कोणाला बिल फाटलंय काय? तुम्ही उगाच एक अगरबत्ती लावता, एक पंथी लावता आणि 1000 मागणं मागता. 2 दिवे असे लावले, सूर्य आणि चंद्र, कोटी वर्ष होऊन गेलं, वात जळून गेलं नाही, तेल संपलं नाही. तुझं मिनमिनती पंथी काय करणार आहे सर? सगळं शरीर फुकट दिले हो. हे हृदय एकदा बायपास करायचं की 3 लाख खर्च येतोय. एकदा किडनी फेल्युअर झालं की किती खर्च येतोय. लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं 50 लाख खर्च येते. हे करोडो रुपयांचं शरीर फुकट दिलंय. ह्याचं जर बिल फाडत होतं तर तो किती कोटीचा बंगला बांधत होता. मग कधी तर आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त केले काय? म्हणजे साक्षात परमेश्वरानं स्वतःच्या हातानं स्वतःची तयार केलेली जिवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर. ते अनेक आश्चर्यांचे आश्चर्य, असंख्य चमत्काराचा आगर आहे. अशा शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला दारू, गुटखा, गर्द, तंबाखू, अनिष्ट विचार, वाईट सवयी यांचं नैवेद्य अर्पण करून तर तिच्याकडनं तसाच प्रतिसाद मिळणार आहे. भयंकर शारीरिक मानसिक रोग जडणार आहे. माणूस रसतळाला जाऊन त्याचा सत्यानाश होणार आहे. परंतु ह्याच शरीररूपी परमेश्वराच्या सुंदर मूर्तीला पौष्टिक आहार, व्यायाम, चांगल्या सवयी आणि सुसंस्कार यांचा जर नैवेद्य अर्पण केला तर आनंद, यश, सुख, समाधान, शांती प्राप्त होऊन जीवनाचं नंदनवन होणार आहे. त्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की सातत्यानं शुभचिंतन करा. प्रार्थनेमध्ये खूप सामर्थ्य. बघा, एक आई असते, तिला 3 मुलं असतात. आई आठवडी बाजारातनं खाऊ घेऊन येत असते. पहिला जे असते सगळं आपल्यालाच ठेवून घेत असते. दुसरा जे असते ते जास्त आपल्याला ठेवून घेत असते, दुसऱ्याला जरा देत असते. तिसरा जो असतोय तो सगळ्यांना समान देऊन मग राहिलं तर घेत असतोय. आई कुणाच्या हातात देणार बरं पिशवी? मग सर्वांचा विचार करतोय की नाही त्यालाच पहिल्यांदा मिळत असते. तुमच्या लक्षात येते काय? मग तुम्हाला मी उदाहरण सांगत होतो, तुम्ही शेजारच्या काकूकडे गेला, काकू 1 वाटी साखर द्या. मग काकूची अपेक्षा काय असत्या? 1 वाटी साखर मिळाली म्हटल्यावर संध्याकाळी निदान 2 गुलाबजामुन तर त्यातनं परत, बरं ती गुलाबजामुन राहू दे ना, संध्याकाळी निदान वाटी तर परत येईल. पण ती वाटी पण तिकडच आणि काहीच नाही सगळं. आणि परत 10 दिवसांना सर काकूकडे गेला, काकू 1 वाटी रवा द्या. म्हणजे काकू देईल काय तुम्हाला? मग तसंच हे परमेश्वराकडे सारखं मागतात, ए दे, ए दे, ए चल निघ म्हणते ते, म्हणून तुम्हाला मिळत नाही. पण तुम्ही जर ग्रॅटिट्यूड राहिला, कृतज्ञ राहिला, तुम्ही जर प्रार्थना म्हणत राहिला, तुम्ही जर सगळ्यांचा विचार करत राहिला, तुम्ही जर सगळ्यांना आनंद वाटत राहिला, उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाचं उत्साहानं स्वागत करून तुमच्या वाट्याला आलेलं काम आवडीनं, गोडीनं, प्रेमानं, मन लावून तल्लीन होऊन केला आणि प्रत्येक भेटणाऱ्या माणसाला आनंदच देत राहिला तर तुम्हाला भरभरून मिळतोय. भरभरून मिळतंय. म्हणजे ही निसर्गाचा नियमच आहे. तुम्ही जे देणार आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. जेवढं देणार आहे तेवढंच तुम्हाला मिळणार आहे. आणि ज्या क्वालिटीचं देणार आहे त्या क्वालिटीचंच तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही त्रास देणार कोणाला, तुम्हाला त्रास मिळेल म्हणजे मिळेल. जनरली काय असते, पहिला मुद्दा शुभचिंतन करणं सांगितलं मी. दुसरा मुद्दा म्हणजे शुभचिंतन कोण करतच नाही, अनिष्ट चिंतन